आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. हे वाद्य ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये विठू माऊलीचं चित्र तयार झालेलं असेल. वातावरणही तसंच प्रसन्न आहे. मृग नक्षत्र निघाल्यानंतर आणि शेतीची कामं आटोपल्यानंतर महाराष्ट्राला वेध लागतात, ते म्हणजे वारीचे. हा महाराष्ट्र जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, तसाच हा महाराष्ट्र ज्ञानोबा आणि तुकोबा यांचा सुद्धा आहे. भागवत धर्माचा शेकडो वर्षांचा इतिहास महाराष्ट्रामध्ये अविरतपणे असा सुरू आहे. हाच भागवत धर्म ज्यांनी समतेची शिकवण महाराष्ट्राला, देशाला दिली, याच भागवत धर्माचे पिढ्यानपिढ्या ज्ञानोबा तुकोबापासून आतापर्यंत कित्येक वारकरी संप्रदायातले लोक समतेची, एकतेची शिकवण या महाराष्ट्राला देत गेलेले आहेत. अशाच भागवत धर्माचे आजचे शिलेदार आज आपण आरंभ मराठीच्या प्लॅटफॉर्मवरती आणलेले आहेत आणि एक भक्तिमय वातावरण आज आरंभ मराठीच्या माध्यमातून आम्ही आज प्रेक्षकांना उपलब्ध करून देणार आहोत. आमच्यासोबत आहेत प्रमोद माने महाराज. यांची खास ओळख अशी की हे महाराज आहेत, पखवाज वादक आहेत, गायक आहेत, अष्टपैलू नेतृत्व यांचं आहे. आणि भागवत धर्मामध्ये नवीन पिढी येत नाही असं म्हणणाऱ्यांसाठी हे खरं म्हणजे खणखणीत उत्तर आहे. कारण भागवत धर्मामध्ये येणारी नवीन पिढी किती गुणवान आहे, किती गुणवंत आहे आणि त्यांच्यामध्ये काय पद्धतीच्या कला आहेत हे दाखवणारी ही पिढी आहे. प्रमोद माने महाराज यांची खासियत म्हणजे हे उत्तम पद्धतीचा पखवाज वाजवतात. त्यांच्या पखवाजाची एक झलक आपण सुरुवातीला ऐकूया आणि पुन्हा आपली चर्चा सुरू करूया. वा, पखवाजाचा हा ध्वनी वातावरणामध्ये एक भक्तिमय रस तयार करतो आणि हा रस आपल्याला समाजातली सगळी दुःख विसरून विठू माऊलीच्या चरणी येण्यासाठी आपल्याला आकर्षित करतो. माने महाराज, अगोदर प्रेक्षकांना तुमचा परिचय करून द्या. माझं नाव प्रमोद गुणवंत माने, राहणार अनसुर्डा. माझं शिक्षण आळंदीला झालं
आणि ज्या शिक्षण संस्थेमध्ये मी शिक्षण घेतलं ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था या संस्थेमधील सर्व गुरुवर्यांच्या आशीर्वादाने मी आज तुमच्यासमोर काय मृदंग वाजवत आहे, कीर्तन करत आहे, ते संस्थेची कृपा आहे आणि त्या संस्थेच्या कृपेमुळेच मी या ठिकाणी मृदंग वाजवू शकतो आणि या ठिकाणी तुमच्यासमोर बोलूही शकतो. हे जोग महाराजांच्या संस्थेतील सर्व गुरुवर्यांची कृपा आहे. महाराज, भागवत धर्माची शेकडो वर्षांची परंपरा आहे. ज्ञानोबा तुकोबा महाराजापासून चालत आलेली ही परंपरा अविरतपणे अजून सुरू आहे. काय म्हणजे भागवत धर्मामध्ये काय विशेष वाटतं असं की ही परंपरा शेकडो वर्ष सुरू आहे? अनेक वर्षापासून वारकरी संप्रदायाची ही परंपरा, भागवत धर्माची ही परंपरा, या परंपरेची विशेषता अशी आहे, या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक संप्रदाय होऊन गेले, परंतु अनेक संप्रदाय चालू होऊन बंदही पडले. परंतु वारकरी संप्रदाय असा संप्रदाय आहे, ही संत महात्म्यांच्या परंपरेने चालत आलेला आहे आणि संतांची कृपा या ठिकाणी प्रत्येक भक्तावरती आहे. आणि विशेष म्हणजे या संप्रदायामध्ये सगळं आहे. देव आहेत, धर्म, संत आहेत, क्षेत्र आहे, म्हणजे या संप्रदायामध्ये कुठल्याही गोष्टीची कमी नाही. असा महान संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे, हा भागवत धर्म आहे. या संप्रदायामध्ये दुःख निवृत्ती करता म्हणजे आपण जे जीवनामध्ये वावरत आहोत, या जीवनामध्ये जीवन जगत असताना दुःख विसरण्याची वारी म्हणजे हे आपली ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा, जगद्गुरू तुकोबराय, अनेक संतांची ही जी वारी आहे ही विशेषता या संप्रदायाची आहे. दुःख विसरायला लावणारी वारी म्हणजे ज्ञानोबा आणि तुकाराम महाराजांची वारी, असं उत्तम त्यांनी त्या वारीचं आपल्या वर्णन केलेलं आहे. आजच्या पिढीनं भागवत धर्माकडं का यावं असं वाटतं तुम्हाला? कारण या संप्रदायामध्ये अनेक संत या ठिकाणी होऊन गेले आणि संत वाङ्मय एक असं वाङ्मय आहे किंवा संतांची कृपा, भगवंताची कृपा, संत वाङ्मयाची कृपा झाल्यानंतर एखादा तरुण जर या क्षेत्रामध्ये आला असेल, जर तो वेगळ्या वळणावरती जात असेल, पण त्याला योग्य मार्ग दाखवण्याचं क्षेत्र म्हणजे हे वारकरी संप्रदाय आहे. आणि त्याच्यामध्ये हे संत वाङ्मयाचे विचार आहेत, संतांची विचार आहेत. संतांची विचार म्हणजे असे आहेत, जर संतांचे त्या विचाराने जर आपण जीवन जगत गेलो तर आपलं जीवन समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, अशी विशेषता या संप्रदायामध्ये असल्यामुळे या संप्रदायामध्ये तरुण मुलांनी येणं फार गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की आपण जर अलीकडच्या पिढीचा विचार करायला गेलो तर अनेक तरुण असे आहेत की ते व्यसनाधीन झालेले आहेत. मग त्या व्यसनाधीन झालेल्या मुलांना किंवा त्याच्याही पलीकडे बोलायचं झालं तर अनेक अशी मुलं आहेत की ते आपल्या आईवडिलांना नीट बोलत नाहीत, आपल्या आईवडिलांना सांभाळत नाही. मग आईवडिलांची किंमत काय समाजामध्ये? आपण सगळ्या गोष्टीचं आपण जर विचार करायला गेलो तर सगळ्या व्यसन असेल किंवा आपल्या आईवडिलांना न सांभाळणं, या सगळ्या गोष्टी आज तरुणाईमध्ये जास्त थोडीफार दिसते. म्हणून तरुणांनी या संप्रदायामध्ये आल्यानंतर वारकरी संप्रदायाचे विचार, संतांचे विचार त्यांनी जर आपल्या जीवनामध्ये आत्मसात केले तर त्यांचं जीवन नक्की चांगलं होणार आहे, नक्की यशस्वी जीवन होणार आहे असं मला वाटतंय. म्हणून या तरुणांनी या संप्रदायामध्ये येणे गरजेचं आहे. निश्चितच संतांनी जी समतेची चळवळ आपल्याला दिलेली आहे त्याचाच वारसा आपण पुढे घेऊन जात आहोत. तुमचे बोटं जेव्हा पखवाजावर पडतात तेव्हा ऐकणारा प्रत्येक व्यक्ती तल्लीन होऊन जातो. अशी तल्लीनता आम्हाला हवी आहे. तुम्ही एकदा पखवाज वाजवून दाखवा.
ज्याप्रमाणे प्रमोद महाराज यांचा पक्वाजावर हात आहे, त्या पद्धतीनेच ज्यांच्या वाणीतून सरस्वती दर्शन देते असे श्रीकांत महाराज हे आपल्यासोबत आहेत. महाराज, तुमचा प्रेक्षकांना परिचय करून द्या अगोदर. मी श्रीकांत शिंदे, राहणार केमवाडी गाव, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. माझं शिक्षण पुण्यामध्ये पंडित मुकुंदराज गोडबोले गुरुजी यांच्याकडे झालेलं आहे आणि लहानपणीपासूनच आमच्या घरामध्ये सर्व वारकरी संप्रदायाचं वातावरण असल्यामुळे आमच्या वडिलांनी आम्हाला हे शिकवण्यासाठी चांगल्या चांगल्या गुरुजींकडे आम्हाला पाठवलं व त्याच्यामुळे आज आम्ही आमच्या आईवडिलांच्या कृपा आशीर्वादामुळे आजपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने वारकरी संप्रदायामध्ये गायन करण्याचं कार्य करत आहे. तुमची वाणी ज्यावेळेस तुम्ही एखादा अभंग म्हणता त्यावेळेस मी त्याचा अनुभव घेतलेला आहे. साक्षात सरस्वती दर्शन देते आणि तसाच एक अभंग तुमचा आपल्या प्रेक्षकांसाठी खास तुम्ही ऐकून दाखवा. आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आणखी एक महाराज आहेत ज्यांचं नाव आहे समाधान महाराज आणि त्यांचं हार्मोनियमवरचा त्यांचा ताल असेल किंवा त्यांनी म्हटलेला अभंग असेल, या दोन्ही अतिशय उत्कृष्ट कला त्यांच्यामध्ये आहेत. आणि असे समाधान महाराज, अगोदर प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या. नमस्कार, जय हरी. माझं नाव हरिभक्तीपरायण समाधान महाराज निचळ आहे. मी राळेरास येथे राहतो. माझ्या गावाचा तालुका बार्शी आहे आणि जिल्हा सोलापूर आहे. शेकडो वर्षांची ही भागवत परंपरा अजूनही तितक्याच ताकदीने टिकून आहे, नव्हे ती वाढत आहे. काय वाटतं तुम्हाला, ही म्हणजे शेकडो वर्षांची ही परंपरा, काय या परंपरेमध्ये अशी जादू आहे की ती आजच्या आमच्यासारख्या तरुण पिढीलाही आकर्षित करते? वारकरी संप्रदायाची जादू, वारकरी संप्रदायाची परंपरा अतिशय मोठी आहे. वारकरी संप्रदायाचा जो मार्ग सांगितला, ज्ञानोबाराय असतील, नाथ महाराज असतील, नामदेव महाराज असतील, त्याच्यानंतर चोखोबाराय असतील, त्याच्यानंतर बोधले महाराज असतील, त्याच्यानंतर भरपूर संत होऊन गेले वारकरी संप्रदायामध्ये. त्याने जो वारकरी संप्रदायाने जो समाजासाठी जो मार्ग सांगितलेला आहे तो अतिशय मार्ग प्रांजळ आहे, सुखरूप सुख देणारा आहे. सर्वसामान्यांचं आज तुम्हाला माहीत आहे की जीवन किती खडतर बनलेलं आहे. त्या खडतर जीवनामध्ये मनाला कुठं तर शांती भेटावी, मनाला कुठं तर भगवंताविषयी प्रेम निर्माण होवं, अशी संतांनी आपल्याला बाबा परंपरा घालून दिलेली आहे नामाची. ती नामाची परंपरा संतांनी आपल्याला जोपासायला सांगितली आणि ती जोपासण्याचं काम जे लोकांनी केलं त्याला नक्कीच सुख भेटल्याशिवाय राहिलं नाही. अशी परंपरा आहे वारकरी संप्रदायाची. एकीकडं
जगद्गुरू तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि याच गोष्टीचं औचित्य साधून आज आरंभ मराठीच्या माध्यमातून आपण भक्तिमय वातावरणाचा आस्वाद द्यायचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. हा प्रयत्न तुम्हाला नक्की आवडलेला असेल. जे महाराज आमच्यासोबत आज आले, श्रीकांत महाराज, प्रमोद महाराज, समाधान महाराज, या तिन्ही युवा महाराजांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि शेवटचा एक सुंदर अभंग, या अभंगाने आपण कार्यक्रमाची सांगता करूया.